हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईंनो, व्हिडिओ आलेला आहे। हे आहे इडली डोसा आंबोळी सगळ्याचं मिळून एकच बॅटर। तर ते इतकं छान फॉर्मॅट झालेलं ना, कारण उन्हाळा किंवा धगधग तुम्ही पाहताय इतकं जास्त, त्याच्यात प्रमाण व्यवस्थित घेतलं की पीठ असं स्मूथ आणि छान पांढरं शुभ्र होतं। कारण प्रमाण योग्य घ्यावं लागतं। 4 वाट्या मोठ्या तांदूळ आणि त्याच वाटीनं 1.5 वाटी उडदाची डाळ, फक्त या दोनच गोष्टींमुळे इतकं छान व्यवस्थित। आणि भिजत तर मी अगदी काल दुपारी घातलेलं 2-3 वाजता आणि ते रात्री 8:30-9च्या दरम्यान हे केलं, म्हणजे वाटलं आणि सकाळपर्यंत इतकं सुंदर पीठ फुलून आलेलं। तर चला म्हटलं आज इडली डोस्याचा बेत आहे आणि व्हिडिओसुद्धा करावा। रोज 1 ना 2 कमेंट नक्की येत आहेत जुन्या व्हिडिओवर की व्हिडिओ टाकताय, व्हिडिओ टाक, काय काय असं ना छोटं मोठं तुझं रुटीन टाक, म्हणून आम्हाला बघायची सवय आहे, त्याच्याशिवाय करमत नाही। खरंच आहेत, आणखीन वाटत असेल तर जुने व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्या खालच्या कमेंट वाचत जावा। म्हणजे जुने अगदी जुने नाही, अगदी जेव्हा जेव्हा ह्या 8-15 दिवसात टाकलेत त्याच्या ह्याच्यावरचे। तर चला म्हटलं छोटे छोटे का होईना तुम्हाला व्हिडिओ नक्की येतील। आणि व्हिडिओमध्ये आज मी मागच्या सांगितलेलं की पाहुणे येणार आहेत, तर पाहुणा तर आलेला आहे, तोही बघा। तर त्याच्या आधी ना इकडे मी सांबार करायचं होतं म्हणून त्याच्यासाठी डाळ, म्हणजे जे काही सांबाराचं आहे डाळ, टोमॅटो, शेवग्याची शेंग हे सगळं कुकरला लावून घेतलंय। तर ते जरा कुकरमधून बरंच बाहेर आलं आणि ते शिजतंय तोपर्यंत इकडे नारळ फोडून घेतला। आणि ह्या सगळ्या गोष्टी मी बऱ्याच ना मुलं उठायच्या आधी करायला ठरवलेलं, पण आज संडे होता, म्हणजे कालचाच व्हिडिओ तुम्हाला आज येतोय लगेच। तर संडे होता तरी पण मुलं लगेच, संडे काय आता सुट्ट्यात चालू आहेत, काय रविवार आणि काय सोमवार काही सुद्धा समजायला म्हणजे हेच राहिलेलं नाही, सगळे दिवस सेम झालेले आहेत। तर नियोजनबद्ध करायचं म्हटलं, कारण आता 4 पोरं एकदम अशी खायला बसली तर वेळेवर त्यांना सगळं, म्हणून म्हटलं आधी जे काय हे सांबार, चटण्या, बटाट्याची भाजी हे सगळं करून घ्यावं। आणि गॅस मोठा होता, रिकामा होता, म्हणून पहिलं म्हटलं 2 भांडी इडल्याची करावी, कारण सगळ्यांना डोसा खूप आवडतो। पण मी इडली सुद्धा इथे करून ठेवली, कारण काय होतं सगळे एकदम खायला बसणार आणि डोसे तसे पटापट तयार होत नाहीत, मग एकाला थांबावं लागतं, मग निदान एखाद्याला इडली दिली खायला तर ते खाईल, म्हणून त्या नियोजनानं मी आधी इडलीची भांडी करून घेतली। मागं सगळ्यांची ही चालूच आहे, म्हणजे आपली आपली आवरावरी, कुणाच्या आंघोळी झाल्या कुणाच्या नाही, कुणाचं काय। तर इकडे बघा असं मध्ये आधी ना सारखं पोरांचा एक गोंधळ चाललेला आहे, तर सगळ्यांच्या सुट्ट्या अशाच चाललेल्या असतील आणि हीच मजा खरं। तर आता बघा जो काही मेंबर आलेला आहे तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, तो आल्यापासून खरं तर मला व्हिडिओ करायचाच झालेला नाही। तर हा आहे आदित्य, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा, मोठा मुलगा नाही 2 नंबरचा मुलगा, म्हणजे पहिली मुलगी आहे। आणि ही तर हा आलेला आहे गुरुवारी संध्याकाळी, म्हणजे 4च्या दरम्यान गुरुवारी आलेला। व्हिडिओ करायचं पण ना त्यातच वेळ जातोय, नुसतं काहीतरी बनवायचं, खायचं आणि ते भांडी घासायची, एवढंच दिवस चालले। दिवसभर फोन, त्याच्या मम्मीचा व्हिडिओ कॉल, पोरांचा गोंधळ, ह्या गोष्टी सगळ्या चाललेल्या आहेत। आणि त्यात मुलं असली की अशी व्हिडिओमध्ये यायला लाजतात, म्हणून मग म्हटलं जाऊ दे 2-3 दिवस कम्फर्टेबल वाटू दे त्याला, इकडं तिकडं मग व्हिडिओ सुरू करूया आपण। मग म्हटलं आज करूयाच, कारण मला पण मग कसं होतं चॅनलचं सगळं रेटिंग खाली येतं आपल्या व्हिडिओ नाही, जर असे इतकं हे नाही आत्ताशी कुठे तर ते व्यवस्थित चालतं। मग आजपासून ठरवलं की छोटा का होईना 10-12 मिनिटाचा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। आणि इकडं चाललेलं आहे बघा, आणि आल्यापासून कोणताही पदार्थ करू दे तो मला मदत करतो। काल दुपारी सुद्धा त्यानं ना चना चाट बनवलेलं, इतकं छान टेस्टी बनवलेलं, पण ते व्हिडिओज बनवत नाही म्हणून मी ती रेसिपी शूट नाही केली। खरंच मुलांना खाण्यासाठी ती पौष्टिक पण होती आणि टेस्टी पण होती, इतकं सुंदर। आणि काही करायला लागलं की नाही लगेच तो मला चिरून देतो। अक्षरशः मला काल शेंगा मी फोडल्या बसून, इतके शेंगदाणे मला फोडून दिले ना, खरंच हेल्पिंग नेचर आहे। तर आता सध्या हा 12वीला गेलाय, जेव्हा मी 12वीला होते ना तेव्हा हा झालेला, आणि आता हा 12वीला गेलेला आहे। कधी आपली मुलं आपल्यापेक्षा मोठी होत आहेत उंचीनं, सगळ्यांनीच हाईटनी वेटनी, ते कळत सुद्धा नाही आहे बघा। आता मी 12वीला होते तर म्हणजे आता हा 12वीला गेला, एवढं अंतर पार झालं पटकन, कसं झालं तेही कळलं नाही। आणि चला असेच दिवस भरभर जाणार, हे पण असंच जाणार, म्हणून आनंदी खुश राहायचं, जगायचं असं। तर इकडे अनुष्काला काय लागलेलं पाठीला बघ बघ म्हणून ते चाललेलं, आणि इकडे गप्पा मारत होती, तरी त्याचं चाललेलं तुझा कॅमेरा मावशी चालू आहे का, तर मी म्हटलं हो चालू आहे। आणि हा मुंबईला राहतो, फक्त एक थोडे 8च दिवसाच्या
त्याला 12वीचे क्लासेस चालूच आहेत, 8च दिवसाच्या त्याला सुट्ट्या लागलेल्या आहेत, म्हणून त्याला मी अगदी जबरदस्ती म्हणून बोलवून घेतलेला की ये म्हणून. मग तो गुरुवारी सकाळी बसलेला गाडीला आणि 4-4:30 पर्यंत इकडं पोचला घरी. आणि 2 दिवस असेच झालेत, हे बनव ते बनव, हा पदार्थ बनव. तर तो तर प्युअर व्हेजिटेरियन आहे, मग नॉनव्हेज तर काही नाही बनणार त्याच्यासाठी. मग संडे होता तर आवडीचा पदार्थ म्हणून मग इकडे बनवायला घेतलेली इडली. आणि आल्यापासून तर काही ना काही चाललेलंच आहे. आणि मुलं काय करतात, खाल्लं तर खातेत, नाही खाल्लं तर नाहीत खात, अशा पद्धतीने पण मुलांचं असतं, त्या बेतानं चालले. मग त्याच्यामुळं व्हिडिओ न येण्याचं कारण हेच आहे की कधीतरी हे बनव कधी ते बनव, त्यातच दिवसभर भांडी घासण्यात आणि पसारा उरकण्यात. तर आता बघा इकडे इडलीचं पहिलं भांडं झालं आणि त्याने सगळ्या इडल्या व्यवस्थित त्या साच्यातून काढल्या बरं का. बघा तो काढून देतोय आणि मी दुसरं भांडं सुद्धा लावून घेते. तेजस मागं बघू शकताय आंघोळ करतोय. आदिती अनुष्काची आंघोळ झालेली आहे, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आहेत. उलटं ना असं नाही की मुलं एवढी घरात 4 आहेत म्हणून लेट होते. आमचं 9-9:30 पर्यंत आंघोळी, सगळं घरातलं पारूस वगैरे काढून सगळी कामं होत आहेत. मशीनमध्ये धुणं सुद्धा आमचं 10 वाजेपर्यंत जाते. काहीच लेट नाही, काहीच नाही. त्याच्यामुळं काही फरक पडत म्हणजे असं कामाचा लोड वगैरे नाही. मी एकटीच आहे आणि 5 जण घरात दुसरी आहेत, असं काही नाही वाटत. बिनधास्त चालवायला आहे आणि हेल्प करतात मुलं. तर इकडे आता दुसरं हे केलं ना, आता त्याच्या मम्मीला ना कॉल लावलेला आहे, दादाच्या मम्मीला, की बघ म्हणून काय केलं. आणि तिला मी सगळ्या म्हणजे सांबर दाखवते. सांबर झालाय आणि त्यानं पण मला मदत केली. छान बारीक असं खोबरं चिरून दिलं आणि बरंच काय काय चाललेलं. ऑनियन उत्तप्पा पण त्यांनी नंतर केलेला, पण ते नेमकं मी तिकडे बसले, त्यांनी इकडे ती रेसिपी केली, तोपर्यंत झालं. तर आता बघा इकडे सांबार आज भरपूर केलेला आहे. त्यांना सांगितलेलं दिवसभर खायचं, संध्याकाळी राहिलं तरी खायचं, आणि हे असलं खायला कुणी मागं सरत नाही. चटणीसुद्धा बघू शकताय, अगदी मोठं पातेलं भरून खोबऱ्याची चटणी जी आहे ना ती केलेली आहे. तर इकडे बघा हा सांबार छान असा झालेला बरं का, टेस्टी, मुलांच्या आवडीचा, जास्त तिखट पण नाही, फक्त त्याला कलर तेवढा आलेला आंबट गोड चवीचा. इकडं ही खोबऱ्याची चटणी, खोबऱ्याच्या चटणीमध्ये मी थोडं डाळ पण टाकलेलं आणि बटाट्याची भाजी पण भरपूर केलेली, कारण इडलीपेक्षा जास्त मुलांना आवडतो डोसा आणि मला मात्र इडल्याच आवडतात. तरी 2 भांडी मी एमर्जन्सीला म्हणजे दिवसभर परत येता जाता खातील म्हणून तेवढी केली. आणि आता हे पीठ जे आहे ना, तर आता डोसे करून घेते. तर इतके छान डोसे सुद्धा झालते ना, अगदी कुरकुरीत मस्त. आता उन्हाळ्यात खरं मुलांना असलं करून ठेवलं ना दिवसभर, आता रोज एक मेनू ठरलेला, एक दिवस ती पावभाजी करायची, एक दिवस मिसळ पाव करायचे. जेवणापेक्षा काय होतं, चपात्या वगैरे लाटून ठेवल्या तर काही मुलांचा भरोसा नाही, खाल्लं तर खातात, नाही खाल्लं तर नाहीत खात. परवा दिवशी सुद्धा मी अगदी भात वगैरे सगळं व्यवस्थित जेवण करून ठेवलं आणि कुणीही तो भात खाल्ला नाही, कुणीच खाल्ला नाही. आणि संध्याकाळी थोडासा मॅगी मसाला टाकून तो जो शिळा भात राहिलेला तो मी परतला, तर सगळ्यांची त्या भातासाठी भांडण लागली अक्षरशः. आणि ताजा होता तेव्हा कुणी नाही. तर असं मुलांचं असतं, त्याच्यामुळे स्वयंपाक किती करायचा आणि किती ठेवायचा त्याच्यापेक्षा ना ते ज्या त्या वेळे केलेला ना बरं पडतं. कारण मुलं आहेत लहान म्हणून सांगते मी, मोठी माणसं असली की असंही जेवण सगळं करावंच लागतं, त्याला काही पर्याय नसतो. तर इकडे डोसा बघा, तर ह्या डब्यात मी तुम्हाला लोणी ठेवलेलं दाखवलं, म्हणजे आपण जे घरात लोणी तूप करताना करतो ना, तर मी थोडंसं त्यातलं ना ह्या डबाभर असं साईडला मागच्या 2-3 दिवसात काढून ठेवलेलं, कारण माझ्या डोक्यात होतंच तेजस आल्यापासून एकदाही इडली डोशाचं काहीच झालेलं नाही. कारण त्याला तर इतका डोसाचं ते म्हणजे इतकं ते साऊथ इंडियन रेसिपी ह्या पोरांना आवडतात ना, काय बोलायचं काम नाही. म्हणून म्हटलं ते लोणी थोडं काढावं आणि आज ते उपयोगी आलं. इतकं छान, इतकं सुंदर झालेलं बघा. हा डोसा ना, हा लोणी डोसा आहे, ऑनियन लोणी डोसा नाही, उत्तप्पा केलाय जाडमध्ये आणि त्याच्यावर कांदे वगैरे टाकलेले. तर त्यानं तो बनवलाय. मग मी नंतर मात्र त्याला असा भाजून दिला चांगला. आणि इकडे बाकीची पण मुलं बसलेले आहेत, त्यांना पण द्यायचं चाललेलं बाहेर झाल्यावर, तुम्हाला दिसेलच. तर ना आजच्या डोशांना थोडं थोडं लोणी लावलेलं, तर इतकं टेस्टी लागत होतं ना, खूपच छान झालेलं, एकदम मस्त. आणि ह्या ऑनियन उत्तप्पा काय काय बनतं ना, एका बॅटरपासून आप्पे बनतात, डोसे, इडली सगळं. आणि इडलीसुद्धा खूप मौसूद झालेली. आणि अशीच आमची सुट्टी चाललेली आहे. कुठं फिरायला वगैरे जायचं, पण काय होतं फिरायला गेलं की सगळं ऊन इतकं आहे, एकतर पावसाचं वातावरण, उन्हाळा, त्याच्यामुळे कुठं फिरायला पण जाऊ वाटून. आपण बघू पुढच्या 2-3 दिवसात फिरायला जाऊया म्हटलं. आणि आम्ही काय असं कुठं लांब जात नाही, कारण आमच्यात नेहमी असं यायला कोण आमच्याबरोबर मोठं नसतं, कारण माझ्या मिस्टरांचं नेहमी मेडिकल चालूच असतं, त्यांना वेळ मिळत नाही. आणि दुसरं जातो आम्ही दरवर्षी, पण अजून बघू, अजून तर ठरलेलं आहे, कुठं तर बाहेर जायचं प्लॅन आहे, पण आता बघूया तो कसा सक्सेस होतोय जायचं आता. चला तर ताईनो, खूप दिवसांनी व्हिडिओला सुरुवात केली. झालं आज संडे आहे आणि चाललेला आहे बेत आणि राहडा बघा. आणि सगळी एकदम जे खायला बसली आहेत, म्हणजे
ती तिघं चौघं 5 जण एकदम खायला बसले तर माझी एवढी धावपळ उठली नाही. तर इडल्या म्हणून तर मी आधी थोड्या केल्या, कारण डोसे करायला लागले की असंच प्रॉब्लेम होतो. आणि मस्त घरात मी लोणी बनवलेलं ते काढून ठेवलेलं. तर छान लोणी डोसा केला मोठ्या दादानं. एक म्हणजे सांगितलं त्यानं कसा करायचा. आणि आता हे साधे मी प्लेन डोसे करते, मी दाखवते तुम्हाला. मस्त सगळं टेस्ट छान झाली सगळी. आणि घरात किचनमध्ये सगळा साऊथ इंडियन मेनूचा जो स्मेल असतो, बटाटा चटणी त्याचं सगळं सुटलेलं आहे. आणि गडबड 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 माझी चाललेली आहे, कारण सगळे एकदम खायला बसलेले आहेत म्हणून. तरी सगळ्यांना असं दाखवते मी आता तुम्हाला. हा बघा डोसा असा मस्त खरपूस लोणी टाकून भाजून आज डोसे घेतले ना, छान लागते एकदम. तर आता बघा इकडे मुलं सगळी खायला बसलेली आहेत आणि एकदम बसली की अशी धावपळ होते. आणि इकडं कोण सुद्धा येत नाही. गरम इतकं होतंय ना, खरंच आबाळ आमच्या इकडे आले. आणि आज आमच्याकडे पाऊस सुद्धा धो इतका भयानक पाऊस झालाय ना, पावसाळा म्हणावं का उन्हाळा म्हणावं खरंच काय समजेना. कारण खरंच खूप जास्त जोराचा पाऊस आज दुपारी झाला. दुपारी म्हणजे 4-4:30च्या दरम्यान तर पाऊस झालाच होता अगदी जोराचा. आणि आता इकडे बघा ही सगळी जण बसले. त्यांना म्हटलं व्हिडिओमध्ये माझ्या हाय करा. आणि मी तिकडे फटाफट असे डोसे काढून म्हणजे देते ह्यांना. आणि सगळ्यांचं खाऊन झालं. आणि त्याच्यानंतर बघा मी सुद्धा आता खायला घेतलेलं. आणि खरंच म्हणजे डोस्यावरती साईडून जे लोणी टाकलेलं ना, त्याने इतका क्रिस्पी आणि इतका टेस्टी झालेला ना डोसा. आणि ही जी पुढची क्लिप आहे ना, तर ही ज्या दिवशी दादा आला ना गुरुवारी, तर त्या दिवशीची आहे. त्यानं बरंच काय काय मुंबईवरून आणलेलं येताना. तर अनुष्काला मावशीने विचारलेलं तुला काय पाहिजेला आहे, तर अनुष्काने सांगितलेलं मला फ्रॉक दे. तर तिने मागून हा मावशीकडून तिचा फ्रॉक घेतलेला आहे. आधी तिला इथं काहीतरी लिपस्टिक, मी तिला तेच चिडवत होते की अनुष्का मागून घेतला. आणि हा मुंबईचा फेमस, आता कोण ताई असतील मुंबईच्या तर त्यांना माहीत असेल, मुंबईचा फेमस भाऊ वडापाव. तर तो तेजसने आणायला सांगितलेला. तेही 5-6 वडापाव तो घेऊन आलेला. मग तो आल्यानंतर आम्ही ते वडापाव खाल्ले. आणि त्याच्यानंतर बरंच काय काय खाऊ पोरांना आणलेला, केक वगैरे होतं. आणि इकडे बघा हे जे मोठं दिसलं ना, तर हे माझे सगळे गाऊन आहेत. जवळजवळ 6-7 गाऊन मला पाठवून दिलेले आहेत. तर ते मी सगळे एक एक काढले. बऱ्याच गोष्टी होत्या. आणि अनुष्कानं बघा तिला फ्रॉक मागून घेतला आणि तिला आवडला पण छान. आणखीन तिनं लावलेलं दादाच्या मागं काय आणले. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सगळ्यांना बाय.